नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चांदेकरांच्या घरात राधा सरदेसाई आणि विजया सरदेसाई येतात. विजया दरवाजात उभा राहते आणि म्हणते, आम्ही येऊ का आत? त्यावर सरोज लगेच येते आणि म्हणते, अगं या गया. सरोज अंजूला म्हणते की आबांना सांग आणि रोहिणीला देखील सांग विजया आलीये म्हणून. सरोज विजयाला म्हणते की किती वर्षांनी येते तू? त्यावर विजया म्हणते, हो ग, असली वेळ कसा जातोय ते कळतच नाही. माझ्या मीटिंग, बिझनेसचे काम, ह्या शेड्यूलमध्ये माझा वेळ कसा जातो कळतच नाही. माझं तर कोल्हापूरमध्ये येणं होतच नाही. पण आता तू भेटलीस ना, खूप बरं वाटलं मला. थोड्यात रोहिणी, आबा, राहुल ते सगळेजण येतात घरातले. जया आबांच्या पाया पडते. जया राधाची ओळख करून देते, म्हणते की ही आहे आमची राधा. राधा देखील सर्वांच्या पाया पडते. विजयाला म्हणते, विजया, राधा किती मोठी झालीस ना ग. बाहेर देशात शिकून आली तरी पण आपले संस्कार विसरली नाही ती. त्या म्हणते की सरोज, तुला आठवतंय का तुझे बाबा आपल्याला काय सांगायचे? माणूस कितीही मोठा झाला ना तरी त्याचे पाय जमिनीवरच असायला हवे. आणि मी त्यांचं वाक्य आहे ना मनात अगदी कोरून ठेवलेलं आहे. आपली राधा जसजशी मोठी होत गेली ना, मी तिला सतत सांगत आले. विजयाचा ड्रायव्हर येतो आणि विजयाला म्हणतो, मॅडम हे सगळं कुठं ठेवूच? त्यावर विजया म्हणते, तिथे ठेव टेबलवर. सरोज म्हणते की इतकं सगळं आणायची काय गरज होती? विजया म्हणते, म्हणजे काय, इतक्या दिवसांनी भेटतोय आपण, रिकाम्या हाताने येऊन भेटू का तुला? मी म्हणते, अहो खरंच, पण हे सगळं आणायची काही गरज नव्हती. म्हणते, खरं सांगू की यात माझं काही एक क्रेडिट नाहीये. जी आपली राधा आहे ना, हिनंच सगळे स्वतःच्या टेस्ट, स्वतःच्या चॉईसने सगळे गिफ्ट आणलेले आहे. वहिनी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला मान्य आहे तुझी मैत्रीण तुला खूप दिवसांनी भेटते, म्हणून काय आपण उभे उभेच बोलणार आहोत का? बसूयात ना सगळेजण. सरोज लगेच म्हणते की हो ग, माझ्या लक्षातच नाही आलं. सगळेजण तिथे सोफ्यावर बसतात. राहुल राधा जवळ येतो आणि राहुल राधाला म्हणतो की हाय. राधा देखील त्याला म्हणते हाय. हे सगळं कला बघत असते. विजया सरोजला म्हणते की अगं सरोज, आपण आहे ना गप्पाच्या ओघात ना सगळं विसरून जात. पण ज्या कामासाठी आलोय ते बोलायचं का? त्यावर सरोज म्हणते हो. दुसरीकडे खरेंच्या घरी देखील संगीताची आवरावर चालू असते. तर दिनकर येतो आणि दिनकर संगीताला म्हणतो की काय ग संगे, आज सकाळ सकाळ काय स्वच्छता मोहीम काढली? गीता म्हणते, अहो असं काय करतात, विसरलात का? आज नैनाला बघायला पाहुणे येणार आहे म्हणून चाललंय सगळं. दिनकरला म्हणते की तेवढी रद्दी आतमध्ये नेऊन ठेवता का? दिनकर रद्दी उचलायला जातो आणि दिनकरच्या कमरेमध्ये चमक निघते, त्याला खूप त्रास होतो. तर संगीता लगेच पळत येते, तुम्ही बसा बरं आधी खाली, असं म्हणते. कसं काय कंबरेमध्ये चमक निघते? का रात्री सुद्धा रात्रभर कणत होतात? त्यावर दिनकर म्हणतो की पाहुणे येणार आहे ना, तू बघ तुझे काम कर, बघतो इथली रद्दी कुठे ठेवायची ते. रद्दी उचलायला लागतो तर संगीता म्हणते, नको नको मी ठेवते, जा तुम्ही आराम करा. त्यावर संगीता मनातच विचार करत असते की मी काढलेल्या कर्जामुळे तुमची एवढी ओढाताण होत आहे. देखील तिथेच बसलेली असते. नाही मनातच म्हणत असते की मला मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळं थांबवायलाच हवं. मला कोणत्याही एरेगेरेशी लग्न करायचं नाहीये. मम्माशी बोलण्याची आता हीच वेळ आहे. दुसरीकडे चांदेकरांच्या घरात बाबांना म्हणते की आबा, आपलं ह्या विषयावर आधी बोलणं झालेलं आहे, पण रजनी आणि अद्वैतला ह्या विषयातलं काहीच माहिती नाही, म्हणून दोघांना सांगते. वहिनीची आणि माझी अशी इच्छा आहे, राहुल आणि राधाचं लग्न व्हावं. म्हणून मी विजयाशी काल बोलले होते, तिला देखील हे सगळं मान्य आहे. त्यावर विजया म्हणते की ऑफकोर्स, अशी असलेली इतक्या वर्षाची मैत्री, तिचं रूपांतर एखाद्या नात्यामध्ये होत असेल ना, तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे ना, कोल्हापूरशी असलेली माझी नाळ पुन्हा जोडली जाईल. रोज खरं सांगू का, तू ज्या घरात आहे ना त्या घरात मी माझ्या मुलीला डोळे बंद करून देऊ शकते. काही एक काळजी करू नको. चांदेकरांचे संस्कार घरातले सगळ्या मुलांवरती आहे. रोजने हे काम मनावर घेतलं म्हणजे त्यात काही विषयच नाही. आमचा सर्वांचा सरोजवर खूप विश्वास आहे, ती सगळं काही योग्यच करेल. म्हणतात की रोहिणी ही माझी मुलगी आणि तिचा मुलगा हा म्हणजे हा राहुल. रोहिणीचा जरी मुलगा असला ना राहुल, तरी बी तो चांदेकरच आहे. जे लहानपणापासून तो ह्याच घरात वाढलाय. त्याचा मुलगा आणि मुलीचा मुलगा असा भेद आम्ही आमच्या घरामध्ये काही ठेवलेला नाहीये. सुरीक आहे म्हणून ही गोष्ट सांगायला हवी म्हणून सांगितली. बा राधाला विचारतात की राधा नाव आहे ना तुझं? राधा म्हणते की हो आजोबा. मग तुला नाचून आमची व्हायला आवडेल का? इकडे संगीता किचन मध्ये काम करत असती. लगेच तिथे कला येते आणि संगीताला म्हणते की मम्मा,
काय करतेस तू? दे इकडे, मी करते. संगीता तिला म्हणते की घे हे भाजून, मग वाढवू नको, जळून जाईल. आणि संगीता भाजी निसायला घेते आणि टेबलवर जाऊन बसते. नैना संगीताला म्हणते की मम्मा ऐक ना ग. त्यावर संगीता नुसतं करत असते. नैना संगीताला म्हणत असते की मला इतक्यात लग्न नाही करायचं, प्लीज तू मला थोडं समजून घे ना. संगीता म्हणते की काय समजून घ्यायचं तुला? तुमचं अख्खं आयुष्य गेलं तुला समजून घेण्यात आणि तुझी समजूत काढण्यात. आज झालं, आता सांच्याला तुला पाहुणे पाहायला येणार आहे आणि गपगुमान तयार हो. आणि त्यांच्यासमोर कुठलाही आगाऊपणा करायचा नाही, तुला सांगून ठेवते. मुलगा जर चांगला वाटला ना तर लवकरात लवकर मुहूर्त काढून तुझं लग्न लावून देऊ. मग तुझ्या घरला जा, मग जे काय करायचं ना. संगीता जवळ येते आणि म्हणते मम्मा अशी का वागतेस तू? तूच तर म्हणायची ना मी तुझी बावली आहे म्हणून. की तूच सगळ्यांना सांगायची की तू माझी सगळ्यात लाडकी मुलगी आहे. मग आता असं का वागते मम्मा? तू अशी कधीच नव्हती. उलट तू माझ्यावर किती प्रेम करायची, किती काळजी करायची. आणि आता असं काय झालंय? मम्मा मला एक सांग, मी अशी आहे ते तुझ्याचमुळे ना. तर मला लहानपणापासून श्रीमंत घरी लग्न करून जाण्याचं स्वप्न दाखवलं. मग तूच सांग मम्मा, मी अशा मुलाशी कसं लग्न करू? तर संगीता म्हणते अशा म्हणजे? त्यावर नैना लगेच म्हणते की तो साधा डॉक्टर आहे ग, दिसायला देखील कसा आहे तो. मम्मा मी तुला परत सांगते, माझ्या मनाविरुद्ध लग्न झाल्यावर मी कशी सुखी राहणार? सांग ना मला तू. त्यावर संगीता म्हणते की तू सुखी व्हायला पाहिजे ना, म्हणूनच हे सगळं चाललंय. कारण तुझी काळजी जास्त आहे, त्या दोन्ही पोरींपेक्षा चाकणभर काळजी तुझीच जास्त आहे. अगं तू सुखात राहावी म्हणून चांदेकरांचं स्थळ देखील तुझ्यासाठी आणलं ग मी. भविष्यात असं कधी खोटं बोलले नव्हते, तितकं खोटं बोलले मी. ऐन लग्नात तू पळून गेली म्हणून माझ्या कलाला तिथे उभं राहावं लागलं. बाद झालं नाही ना, आता स्वतःचा विचार करणं बाद झालं. त्या कलाकडे बघ जरा. नाही ते बोलली तू तिच्या नवऱ्यासमोर तिला, पण ती एका शब्दाने सुद्धा तुला उलट बोलली नाही. काही बी झालं ना तरी सुद्धा तुला आता हे लग्न करावंच लागेल. कारण तू स्वतःच्या पायावर हाताने धोंडा पाडून घेतला आहेस. आता गपचूप जा आणि तयार हो. नैना तिथून निघून जाते. इकडे राधा आबांना म्हणत असते की आजोबा मला लहानपणापासूनच मोठी फॅमिली आवडत आणि मी आउट ऑफ इंडिया राहिल्यामुळं मला एकत्र कुटुंबाचं महत्त्व जास्त कळालं. त्यामुळे मला नक्कीच आवडेल तुमच्या घरातील सून व्हायला. खरं तर सरोज मावशीबद्दल मी माझ्या मम्माकडून कायम ऐकत आले, म्हणून मला तुमची फॅमिली देखील खूप आवडली. मला मनातच विचार करत असते की सरोज मॅडम इकडे राहुलचं लग्न ठरवताय, तिकडे नैनाताई त्याच्याशी लग्न करायचं स्वप्न बघते. त्यांसाठी राहुल खूप गुणी आणि सज्जन मुलगा आहे. तो खरा कसा आहे हे फक्त मला माहिती आहे. मला कसंही करून त्याचं रूप सगळ्यांसमोर आणायलाच हवं. सरोजला म्हणतात की सरोज तुझ्या मैत्रिणीला असंच उपाशी ठेवायचं का? तिला काही चहा कॉफी काय विचार. सरोज आबांना म्हणते विचारायचं काय आबा, मला माहिती आहे तिला एकदम कडक कॉफी आवडते, चमचा साखर टाकून. दादा म्हणते मावशी मला देखील सेम. कला म्हणते की हो मी आणते. मला किचनमध्ये येते आणि अंजूला म्हणते अंजू तू नाश्त्याचं बघ, मी घेऊन जाते. अंजू म्हणते की तसं नाही ताई, पण तुम्ही या घरातली सून आहात आणि तुम्ही असे कामं करणार म्हणजे. म्हणते की नको काळजी करू, मी देते कॉफी. नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन ये लवकर. कला कॉफी घेऊन जाते. त्या कॉफी पिते आणि म्हणते वाव वाव खूप छान आहे कॉफी. कलाला म्हणते कसली छान कडक कॉफी बनवलीस तू. रोज मला अशी कॉफी रोज मिळाली ना, मी हिला आहे ना तुझ्याकडून घेऊन जायला तयार आहे. आणि ह्याच कॉफीसाठी ना मी तुला दुप्पट पगार देखील देईल. सगळं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळं ऐकल्यानंतर कला लगेच तिथून निघून जाते. रोहिणी म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का ही आमच्या घरची मेड आहे? रोहिणी म्हणते ही मेड नाहीये, ती आमच्या अद्वैतची बायको आहे. ही ह्या घरची मोठी सून आहे, आमच्या बेस्ट फ्रेंडची सून आहे. जया म्हणते आय एम रिअली सॉरी सरोज, मला माहिती होतं अद्वैतचं लग्न झालं ते. बराच काळ मी बाहेर होते ना त्यामुळे, आणि मला वाटलं ती घरात नसावी म्हणून तू तिची ओळख करून नाही दिली. पण ॲटलिस्ट तू कॉफी देताना मला सांगायचं तरी, निदान गैरसमज तरी नसता झाला. त्यावर सरोज म्हणते इट्स ओके. विजया म्हणते की सरोज तू खरंच खूप नशीबवान आहे, तुला इतकी गुणी आणि संस्कारी सून मिळाली. ते इतक्या मोठ्या फॅमिलीमध्ये राहून सुद्धा ती माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. लगेच आबा म्हणतात की आमची कला आहेच सुगरण, तिच्या हातची पुरणपोळी खा म्हणजे तुम्हाला समजेल. जया म्हणते की म्हणजे इथे यायला मला 2 निमित्त आहे तर.
एक म्हणजे आमच्या राधासाठी आणि दुसरं एक तुमच्या कलाच्या हातची पुरणपोळी खाण्यासाठी. अद्वैत मनातच म्हणत असतो, अति 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 आगाऊ, हिला काय गरज होती पुढे पुढे करण्याची, तिच्यामुळे आई अफोर्ड झाली, हे मी काहीतरी गोंधळ घालून ठेवते. अद्वैत किचन मध्ये जातो आणि कलाला म्हणतो, कुणी सांगितलं होतं तुला पुढे पुढे करायला, फार हौस आहे ना तुला पुढे पुढे करण्याची, निदान चांगली साडी तरी नेसायची, चांदेकरांची सून म्हणून घेतेस ना स्वतःला, निदान चांदेकरांच्या टेटसला शोभेल असे राहत जा मग. हे सगळं ऐकून कलाच्या डोळ्यात पाणी येते. दुसरीकडे राहुल राधा एकमेकांना पेढे भरवत असतात. रोहिणी विजयाला म्हणते की आता आपण एकमेकींच्या वहिनी होणार, म्हणजे आपण एकमेकींचं तोंड गोड करायलाच हवं, आणि त्या दोघी एकमेकींना पेढे भरवतात. विजया म्हणते की हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते म्हणजे माझ्या जिवलग मैत्रिणीमुळे. कला मनातच विचार करत असते की म्हणत असते हे सगळं नयनाताईला लवकरात लवकर कळायलाच हवं. दुसरीकडे खरेंच्या घरी नयनाला बघण्यासाठी पाहुणे येतात. मुलगा संगीताला म्हणत असतो की नयनाची आई, माझे आई वडील मी लहान असतानाच गेले, मला माझ्या आत्याने लहानाचं मोठं केलं, त्यामुळे आमच्याकडून लग्नाला फार कोणी नसेल आणि लग्नानंतर देखील नयना आणि मी दोघच जण असू. आत्या भारतात नसते आता, मी डॉक्टर आहे आणि माझी एक छोटीशी ओपीडी आहे. तुम्ही आमच्या नयनाला कसं काय ओळखता? मुलगा म्हणतो की मी आणि नयना एकाच वर्गात होतो. नयना मला तेव्हापासूनच आवडायची, पण तिला सांगायची हिंमत नाही झाली. पण नयना पहिल्यापासूनच बिनधास्त आहे, तिला जे करायचं असतं ती ते करतेच. आताही ती लग्नामधून पळून गेली, याच्या मागे देखील काहीतरी कारण असेल, पण जे काही कारण असेल ना, माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आणि प्रत्येकाचं काहीतरी व्यक्तिगत आयुष्य यावर माझा विश्वास आहे. पण मी एक वचन देतो, माझ्या बरोबर नयना एकदम सुखात राहील. सीता म्हणते की आमची नयना सुखात राहावी एवढी एकच इच्छा आहे आमची. तर म्हणतो की आमच्याकडून ह्या लग्नासाठी होकार आहे. ना मनातच विचार करत असते की काय चाललंय यार हे सगळं, मला आता राहुलला लवकरात लवकर लग्नासाठी तयार करायलाच हवं. दुसरीकडे कला तिच्या रूममध्ये असते आणि मनातच विचार करत असते की आज काही झालं तरी वृद्धाश्रमाला भेट द्यायला जायला हवं, काही झालं तरी तिथे जाऊन चेक करायलाच हवं की राहुलने खरंच तिथे वृद्धाश्रमाला डोनेट केले आहे का पैसे. राहुल सगळ्याच बाबतीत सगळ्यांनाच फसवतो आहे, मी त्या आगाऊ समोर सिद्ध करेन. आणि कला तिची बॅग घेऊन निघते तिथून. तिकडे अद्वैत पेढीवर असतो. अद्वैत देखील मनात विचार करत असतो की त्या अति आगाऊला कुठलेही प्रूफ मिळण्याआधी मला त्या वृद्ध आश्रमाला जाऊन लवकरात लवकर भेट द्यायलाच हवी. अद्वैत देखील तिथून निघतो. कला रिक्षाने वृद्ध आश्रमाच्या गेटवर येते आणि गेट वाजवते. वॉचमन बाहेर येतो. कला आतमध्ये जाते आणि तेवढ्यात लगेच बाहेर अद्वैत गाडी घेऊन येतो. अद्वैत गाडीचा हॉर्न वाजवतो. वॉचमॅन गेट उघडतो आणि अद्वैत गाडी घेऊन आतमध्ये जातो. कला बेलचं बटन दाबायला जाते, तितक्यात अद्वैत देखील तिथे येतो आणि बटनावर बोट ठेवणार ते दोघं एकमेकांना बघतात. दोघं एकमेकांना म्हणतात तू. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत कलाला म्हणतो की मी इथं आलो आहे राहुलचं सत्य शोधायला आणि तू इथं आले आहेस ते क्रेडिट घ्यायला. तोपर्यंत ऑफिस बंद होतं आणि अद्वैत म्हणतो की लॉक कशाला करताय, आम्हाला आतमध्ये जायचं आहे. ते साहेब म्हणतात की वृद्धाश्रमाचं ऑफिस बंद झालं आहे साहेब. अद्वैत आणि कला घरी येतात आणि कलाच्या हातामध्ये साड्यांची पिशवी असते. तर रोहिणी म्हणते की दाखवू कला काय आणलं तुला अद्वैतनी, आणि तिच्या हातातून पिशवी घेते आणि बघते त्यात साड्या असतात. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी बघितलं का, अद्वैतनी कलासाठी साड्या आणल्या आहेत. उद्याच्या भागामध्ये बघूयात सरोज अद्वैतला त्यावर काय म्हणते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.